नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय सुदर्शन मराठी। आज सुदर्शन मराठीच्या स्टुडिओत एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वंशज रणजित सावरकर आज आपल्या सोबत आहे। सर, सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते। नमस्कार सर, सावरकर मूवी आलाय रणदीप हुड्डाचा, तर त्यानिमित्त तुम्ही तो मूवी ऑफकोर्स बघितला असेल, तर काय वाटलं तो मूवी बघून, काय भावना होत्या? कारण मी जेव्हा मूवी बघितला, मूवी बघताना सुद्धा माझ्या अंगावर काटे येत होते, डोळ्यात पाणी आलं। तर सर, तुम्ही तर एकदम तुम्ही वंशज आहात, तुम्ही घरातले आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी लहानपणापासून ऐकलेल्या आहात, तर काय वाटलं ते मूवी बघून, सगळं प्रत्यक्षात त्या गोष्टी? सावरकरांचा जो इतिहास आज पुढे येण्याची आवश्यकता होती, तो खरा इतिहास जो आजपर्यंत दाबून टाकला होता, तो त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने आणला। म्हणजे तो सिनेमा बघताना आपण रणदीप हुड्डाला बघतोय किंवा एखादी याच्यामागे स्क्रीन प्ले, डायरेक्शन हे न बघता एक आपण त्या इतिहासात जगतोय अशी एक भावना निर्माण होते। हो, तर तुम्ही फॅमिली सोबत गेलेला मूवीला त्या? नाही, मी 5 वेळेला पाहिला आणि वेगवेगळ्या ऑडियन्स बरोबर पाहिलाय। पण मी तुम्हाला सांगतो की मी एक शो कॉलेजच्या मुलांबरोबर बघितलाय आणि मला खरोखर आनंद झाला की तो मूवी त्या पिढीपर्यंत पोचतोय आणि त्यांना इतिहासाची बहुतेकांनी सांगितलं की आम्हाला माहिती नव्हती, पण आता काय त्याची परिस्थिती आम्हाला कळलंय आणि आता आम्ही इतिहासाचा अभ्यास त्या दृष्टीने मला मग मुलांनी कुठली पुस्तकं वाचू, काय वाचू, तर हा जो तरुण पिढीला जो आहे, जी कॉलेजची मुलं आहेत, हे उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांच्यावर जर त्याचा चांगला परिणाम होत असेल तर तो म्हणजे मी आणि डोळ्यांनी बघितलंय, मी तो होतोय तो। बरोबर। सर, मुद्दा हा आहे की आम्हाला जेवढं शिकवलं गेलं आजपर्यंत पुस्तकांमध्ये की त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती, पण बाकीचा जो त्याच्या मागचा इतिहास आहे, त्यांचा सुरुवातीचा इतिहास आहे, तारुण्यात जे ते अखंड भारताच्या स्वप्नांनी झपटले गेले होते, जे त्यांनी काम केलं, टिळकांना ते भेटले, पुढे बोसला ते भेटले, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आम्हाला कधीच पुस्तकात शिकवल्या गेलेल्या नाही। त्यामुळे आता इतक्या वर्षानंतरची एका चित्रपटाच्या माध्यमातून हे कळणं, हे किती दुर्दैवाचं गोष्ट आहे। कारण की भारतरत्न आपल्याकडे आपण त्यांना देण्याचा म्हणजे माग करतोय, तुम्ही मागणी करताय, आम्ही सुदर्शन तर्फे त्यांनी मागणी करतोय, तर मग त्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत व्हायला हव्या होत्या। त्या एका चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची कथा आमच्यापर्यंत येते, ही म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट असं मला वाटतं। त्याबद्दल काय सांगा? नाही, एक मी दुरुस्ती करतो, तुमची पिढी नाही तर 1940 नंतर जे जन्मलेली लोक होते, नाही मी एक दुरुस्ती करू इच्छितो की तुमची पिढी नाही तर 1940 नंतर जे कोण जन्मले त्यांना सावरकर शिकवलेच नाहीत। त्याला मुख्य कारण म्हणजे नेहरू आणि काँग्रेसचं धोरण होतं की सत्ता त्यांना त्यांची राबवायची होती, त्यांना मोनोपोली ठेवायची होती आणि म्हणून स्वातंत्र्य हे फक्त काँग्रेसमुळे मिळालं, हा त्यांनी जो त्यांचा जो दावा होता त्याच्या समाधानार्थी क्रांतिकारकांचा इतिहासच दडपला आणि सावरकर क्रांतिकांचे मुकुटमणी होते, त्याच्यामुळे सावरकरांचा इतिहास दडपला। त्याच्यानंतर जेव्हा सावरकरांचं नाव मुलांना आता जसं सोशल मीडिया आली त्यांना इतरही यायला लागलं, तर मग त्यांच्यावर माफीवीर आणि असं सगळं म्हणजे जे आरोप सुरू झाले आणि ह्या चित्रपटात त्यांनी अगदी स्पष्टपणे जी वस्तुस्थिती आहे, सावरकरांनी जी आवेदनपत्र लिहिली त्याला त्यांनी माफीनामे म्हटलं, तर ती परिस्थिती काय होती, आवेदनपत्र कशी लिहिली, हे सिनेमात अगदी स्पष्ट होतं की सावरकर म्हणतात की मला सोडलं नाही तरी चालेल, इतरांना सोडा। तर हे सिनेमातनं जेव्हा कळतं तेव्हा त्या पिढीला तो इतिहास ताबडतोब आजच्या पिढीच्या ते लक्षात येतं, ते व्हिज्युअल्स बघतात आणि ही दुर्दैवी गोष्ट निश्चित आहे, पण ही काँग्रेसनी जाणीवपूर्वक आपली सत्ता राखण्यासाठी केलेली गोष्ट आहे, परंतु खोटं दडपून टाकता येत नाही। आज तुमच्या पिढीला म्हणजे माझ्याबरोबरच्या लोकांना हे कधीच मिळालं नाही। मला एक वैयक्तिक मला घरात माझं वाचन होतं, पण त्यांना हा इतिहास कधीच कळला नाही, पण तुमच्या पिढीला आज हा फार लवकर कळतोय। बरोबर। आणि कारण उद्याचं जे आपलं दारुण भवितव्य भारतापुढे जे उभं आहे, भारतापुढे जी संकट उभी आहेत, त्याला तोंड द्यायचं असेल तर सावरकर नीतीचा वापर केला पाहिजे आणि ती नीती आज तुम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळते। सर, हिंदुत्वाच्या गोष्टी आज लोक करतात, ज्यांनी नेहमी हिंदुत्वाला विरोध केलाय, ते लोक आज मतांसाठी हिंदुत्वाच्या गोष्टी करतात। आज सगळेच हिंदुत्व नारा जपतायत, पण हिंदुत्व बोलायचं झालं, हिंदुत्वावर बोलायचं झालं तर सावरकरांचं नाव सगळ्यात आधी येतं। तर सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल काही गोष्टी सांगता येतील? नाही, मुळात सावरकरांनी हिंदुत्व का लिहिलं हे मी आधी सांगतो। 1921ला सावरकरांना जेव्हा भारतात आणलं तेव्हा रत्नागिरी कारागृहात ठेवलं होतं आणि तेव्हा गांधींनी खिलाफत नावाची एक चळवळ तुम्ही ऐकलं असेल, तर ती ॲक्च्युली ती चळवळ होती तुर्कस्थानमधला जो खलिफा होता त्याला ब्रिटिशांनी म्हणणं चुकीचं आहे, ब्रिटिशांच्या पाठिंब्याने कमाल पेशा या तुर्की मुसलमानांनी त्यांना सत्तेवरनं काढलं होतं। तर हा तुर्कस्थानचा मामला होता, तुर्कस्थानचे मुसलमान त्या खलिफाला काढतायत, पण भारतातील मुसलमानांना भडकवून त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि गांधींनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यामुळे पहिल्यांदा भारतातील मुसलमानांना ही जाणीव करून देण्यात आली की आपण एक राज्यकर्ती जमात आहोत, आपला राज्य करायचा अधिकार आहे आणि पाकिस्तानची मागणी त्या काळापासून पुढे आली आणि सावरकरांना हा धोका दिसत होता भारताच्या विभाजनाचा, पण त्यांच्या हेही लक्षात आलं की हिंदू समाज हा जरी तेव्हा त्या काळात 75% असला
तरी तो विखुरलेला आहे, तो जातीपातीत तुकडे झालेले आहेत. आणि जातीपातीतच नाही तर अनेक पंथ म्हणजे शीख आहेत, बुद्ध आहेत, जैन आहेत. तर ह्यांना पण ब्रिटिशांनी तुम्ही हिंदू नाही असं जाणवून देऊन, तर ते आपण प्रत्येक आपला तुकडा हा 2-3% पेक्षा कुठेच नव्हता. आणि त्या काळात जे 21च्या खाली ज्या मलबारमध्ये किंवा अशा ठिकाणी ज्या खूप भीषण दंगली झाल्या, त्याच्यामध्ये बहुसंख्य असून हिंदूंच्या प्रचंड कत्तली झाल्या. आणि म्हणून हिंदूंना एकत्र करायला सावरकरांनी हा हिंदुत्व ग्रंथ लिहिला. आणि त्यात त्यांनी एक सोपी परिभाषा दिली, की तुमची पूजा पद्धती कुठली असो, जर ही भूमी तुमची पितृभूमी आणि पुण्यभूमी ही असेल तर तुम्ही हिंदू. आता पुण्यभूमीची व्याख्या अशी आहे, की तुमची सगळी तीर्थक्षेत्र याच जमिनीतली पाहिजेत. आणि ज्यांची तीर्थक्षेत्र बाहेर आहेत, आणि हा इतिहास आहे जगाचा, की मनुष्य आपली पुण्यभूमी असतो त्याला जास्त लॉयल असतो. म्हणजे तुम्ही युरोपचा इतिहास घेतला तर जेव्हा फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यामध्ये युद्ध झाले, दोघंही ख्रिश्चन देश होते, पण एक कॅथलिक होते आणि एक प्रोटेस्टंट होते. तर इंग्लंडमधल्या कॅथलिक लोकांनी फ्रान्सची मदत केली. म्हणजे त्यांचा जन्म पितृभूमी त्यांची इंग्लंड होती, पण पुण्यभूमी त्यांची फ्रान्स होती. तर हे जगभर झालेलं आहे. आणि म्हणून ज्याची पुण्यभूमी आहे तो हिंदू, कारण हिंदूंना दुसरी भूमी नाही. सावरकरांच्या व्याख्येनुसार ज्यांची पुण्यभूमी भारतात आहे तसे सगळे धर्मपंथ, त्यांना जगात दुसरी भूमी नाही. त्यामुळे जर भारतावर संकट आलं तर त्यांनाच लढावं लागेल आणि त्यांना हिंदू म्हणून एकत्र करण्यासाठी त्यांनी केलं. दुसरं एक मला सांगायचं आहे, की त्या काळात जी परिस्थिती होती, म्हणजे तेव्हा हिंदू 75% होते, मुसलमान साधारण 22% होते आणि इतर समाज 3% होता. आज तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. म्हणजे 47ला धर्माच्या आधारावर विभाजन झालं. मुसलमानांनी भारताचा 1/3 भाग तोडून घेतला. आणि तेव्हा त्या भारतामध्ये, खंडित भारतात 8% मुसलमानांची जी लोकसंख्या होती, ती आज पुन्हा 22% झालेली आहे. त्या काळात खिलाफत जे भारताचं नव्हतं, त्या विषयावर मुसलमानांनी आंदोलन करून हिंदूंना मारलं. बरोबर 100 वर्षांनी सीएचा मुद्दा, की जो भारतातील मुसलमानांचा मुद्दा नाहीच आहे, त्या मुद्द्यावर त्यांनी भारतात आंदोलन केलं आणि हिंदूंना मारलं. ही परत 100 वर्षांची घटना आहे. तर ही ह्याच्या पुनरावृत्ती होत आहेत सगळ्या इतिहासाची. तर आज जे 22% मुसलमान आहेत, ते तेव्हा जे 22% होते ते 47 साली 35% झाल्याने त्यांनी भारत तोडला. आज जर पुन्हा अशी पुनरावृत्ती झाली, आजचे 22% पुढच्या 20-25 वर्षात 35% झाले, तर हिंदूंना जगात जायला कुठलाही देश उरला नसेल. कारण या वेळेला ते भारताचे तुकडे तोडणार नाही, ते संपूर्ण भारतच ताब्यात घेतील. आणि ह्यासाठी सावरकरांचे विचार आपण ऐकून घेणं आवश्यक आहे. 100 वर्षापूर्वी आपण ऐकले असते तर भारताचं विभाजन झालं नसतं. त्यामुळे आज प्रकर्षाने ते ऐकून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून मला वाटतं की हा सिनेमा या वेळेला आलाय आणि त्यांनी ती परिस्थिती त्यात काय होती ती आजच्या मुलांना बघता येते. ही खूप महत्वाची गोष्ट बोलला तुम्ही, की सावरकरांचे विचार तेव्हा ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती. म्हणजे आज एका सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला सावरकर कळतायत. ही गोष्ट खूप आम्हाला आधीच कळायला पाहिजे होती. तुम्हाला सावरकर कळत आहेत, तुम्हाला 21 साली काय झालं ते तिथे दिसलेलं आहे आणि तुम्हाला 47 सालच्या दंगली पण तिथे दिसलेल्या आहेत. त्यामुळे आज आपण काय तुमच्यावर संकट आहे तुम्हाला निश्चित ते बघायला आता आम्हाला ते भविष्याची जाणीव आता कळतीये. सर, सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी नेहमीच आपण करायचो. या वर्षी सुद्धा ते झालेलं नाहीये. म्हणजे काय कारण वाटतं तुम्हाला? आज तर आपलं हिंदुत्ववादी सरकार असून सुद्धा जर सावरकरांना भारतरत्न दिला जात नसेल, त्याबद्दल काय सांगा? नाही, एक सावरकरचा वंशज म्हणून मी सांगतो, आम्ही कधी अशी मागणी करणार नाही. आम्ही केलीही नाही, कारण मागून सन्मान मिळत नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जनतेने हिंदू हृदय सम्राट आणि स्वातंत्र्यवीर या त्यांना ज्या 2 पदव्या दिल्यात, मला वाटतं त्या सर्वश्रेष्ठ आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे आज भारतरत्न दिलेली यादी बघा. त्यात मदर तेरेसा आहेत, राजीव गांधी आहेत, जवाहरलाल नेहरूंनी स्वतःला घेतली, इंदिरा गांधींनी स्वतःला घेतली. तुम्हाला तरी योग्य वाटतं का सावरकरांना पंक्तीत बसवायचं? त्यांच्या बाबतीत सावरकर नाही बसू शकत. त्यांचे हिंदू हृदय सम्राट आणि स्वातंत्र्यवीर या पदव्या सगळ्यात मोठ्या आहेत. आणि ते भारतरत्न आहेतच. त्यांना ती पदवी देऊन त्यांना भारतरत्न जाहीर करण्याची गरज नाही. त्यांना खरं भारतरत्न ठरवायचं असेल तर त्यांची जी योजना होत्या, त्यांचे जे विचार होते ते अंमलात आणण्याची गरज आहे. सर, आता जर एक यूथ म्हणून, एक तरुण म्हणून सावरकरांसाठी, सावरकरांचे विचार जर मला जाणून घ्यायचे असतील, अजून त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची असेल, तर मी नेमकं काय वाचलं पाहिजे किंवा कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत, काय नेमकं केलं पाहिजे? savarkarsmarak.com हे जे सावरकर स्मारकाचं संकेतस्थळ आहे, त्याच्यावर सावरकरांची सगळी पुस्तकं मराठी आणि इंग्रजी भाषेत विनामूल्य डाउनलोडला उपलब्ध आहेत. त्यामुळे आधी ती जाऊन वाचा. दुसरं म्हणजे आज काय चाललंय हे तरुणांनी बघितलं पाहिजे आणि वाचलं पाहिजे, किंवा वाचायचं नसेल तर बघितलं पाहिजे. बघायला मला वाटतं तुमच्या चॅनलसारखं दुसरं चॅनल नाही आहे. कारण अनेक ठिकाणी असं होतं आहे की हिंदूंच्या बहुसंख्या याच्यामध्ये आज आमच्या मशिदीची नमाजाची वेळ आहे, तुम्ही तुमचं हे बंद करा, ते बंद करा, असं खूप सुरू झालेलं आहे. आणि ही एक सुरुवात आहे. आणि ह्या सुरुवातीमुळे तुम्ही म्हणजे जसं त्याला म्हणतात ना, की ते उंट आणि अरबाची जी कहाणी होती,
की त्या उंटाने अरबाला बाहेर काढलं. आता तो अरब आपल्यात घुसलाय आणि तो आपल्याला घरातनं बाहेर काढेल अशी परिस्थिती होईल. ही खूप धक्कादायक स्थिती आहे. याचं चित्र समोर दिसतंय तरुणाईला, त्यामुळे या सगळ्या गोष्टी, यांचे विचार वारंवार लोकांत रुजवणे गरजेचं आहे. सर, चित्रपटाबद्दल आपण बोलायचं झालं तर रणदीप हुड्डाच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? नाही, अतिशय चांगली भूमिका केली. मुळात म्हणजे जेव्हा रणदीप हुडा करणार तेव्हा त्यांची उंची, वजन-बिजन, पण त्यांनी उंचीचं तर तो तांत्रिकदृष्ट्या त्यांनी तो व्यवस्थित हँडल केलेला आहे आणि वजन त्यांनी 32 किलो वजन कमी केलं आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल, पण त्या चित्रपट झाल्यानंतर ते वजन कमी झाल्यामुळे स्नायू पूर्ण कमजोर होतात आणि त्यांचे 2 लिगामेंट्सही तुटलेत. म्हणजे त्यांनी त्याच्यावर शारीरिक त्यांना त्याचं हेच बसलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांनी स्वतःचं घरदार विकून हा चित्रपट काढलाय. तो चित्रपट उत्तम झालाय म्हणून तुम्ही बघायला पाहिजे. एक रणदीप हुडासारखा एक माणूस, की ज्याला सावरकर माहीत नव्हता आणि ज्याला त्या सावरकर त्यांनी वाचले 2 वर्षात. तो माणूस, त्याला जरा प्रेरणा होते, की हा चित्रपट मी घरदार विकून काढीन. तर मला वाटतं समस्त हिंदूंनी एक हिंदुत्वाचा विचार देणारे जे आपले वीर सावरकर होते, क्रांतिकारकाचा विचार देणारे वीर सावरकर होते, त्यांच्यासाठी 3 तास काढून आपल्या घरातल्यांना आणि प्रकर्षाने मुलांना दाखवायला पाहिजे. कारण मुलांना दाखवलं तर उद्याचं भविष्य त्यांच्या हातात आहे. आज 10-20 वर्षांनी मी असेन काय मला माहीत नाही. पण ही जी मुलं आहेत यांना सन्मानाने जगायचं असेल, ह्या दृष्टीने त्यांनी मी रणदीप हुडाचे पैसे मिळावेत म्हणून नाही, आपली मुलं-बाळं जगावीत, त्यांनी सन्मानाने जगावं म्हणून दाखवलं पाहिजे. तर सावरकरांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली, की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याऐवजी त्यांच्या विचारांवर जर आपण चाललो, त्यांच्या विचारांवर जर तरुणाईने अभ्यास केला आणि पुढचं भविष्याचं चित्र बघून जर आत्ताच आपण पावले उचलली, तर हीच त्यांना खूप मोठी श्रद्धांजली असेल आणि हाच त्यांच्यासाठी भारतरत्नपेक्षा सुद्धा मोठा अवॉर्ड असेल. सर, खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आपले विचार मांडलेत. आमच्या दर्शकांशी आपण बोललात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.